रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी प्राध्यापक रणजित फरांदे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की जो काही महाराष्ट्र गट ब अराजपत्रित संयुक्त सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ज्याला आपण ग्रुप बी चे कंबाईन आणि ग्रुप सी चे कंबाईन हे आपण पाठीमागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं की आयोगानं आता रिसेंटलीच 5 जानेवारी आणि 2 फेब्रुवारी गट ब आणि गट क अशा दोन परीक्षा वेगवेगळ्या केल्या आणि दोन परीक्षा वेगवेगळ्या केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला की बाबा मग सिलेबसमध्ये काय चेंज करणार का. तर त्यांनी लगेचच कालच अगदी नोटिफिकेशन त्या ठिकाणी टाकलं आणि सिलेबस ग्रुप बी चा काय असेल आणि ग्रुप सी चा पूर्व परीक्षेचा अजून मेन्सचा सिलेबस डिक्लेअर केलेला नाही, परंतु पूर्व परीक्षेचा त्या ठिकाणी आयोगानं सिलेबस ग्रुप बी चा आणि ग्रुप सी चा त्या ठिकाणी डिक्लेअर केला आणि मग या सिलेबसमध्ये काय बदल झाले हे आजचा आपल्या लेक्चरचा मेन उद्देश असणार आहे किंवा आपला मेन टायटल ते आहे. आणि या ग्रुप बीच्या आणि ग्रुप सीच्या सिलेबसमध्ये बदल केल्यानंतर त्या ठिकाणी सब्जेक्टला वेटेज काय राहील प्रत्येक ठिकाणी हे आपण जाणून घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जाणून घेण्याची महत्त्वाची बाब अशी की जरी त्या ठिकाणी पूर्व परीक्षा वेगळ्या झाल्या असल्या, एकच कट ऑफ लागणार असल्या आणि मुख्य परीक्षा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या होणार असल्या, तरी आयोगानं पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये सिलेबसमध्ये कोणताही बदल केलेला नाही. हा मुद्दा त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घेणं गरजेची गोष्ट आहे. मी पाठीमागं जो काही माझा स्ट्रॅटेजीचा जो काही व्हिडिओ टाकलेला आहे, ज्यांनी कोणी पाहिला नसेल तो आवर्जून तुम्ही जाऊन पहा, की त्याच्यानं त्या लेक्चरमध्ये सुरुवातीच्या सेक्शनमध्ये जो काही स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, त्याच्यानंतरच्या पार्टमध्ये अभ्यास आपण कसा केला पाहिजे आणि सिलेबसमध्ये काय बदल होऊ शकतो का? किंवा अंकगणिताचं काय वेटेज राहील किंवा बुद्धिमापनचं काय वेटेज राहील, हे सिलेबस आयोगाने टाकण्याच्या अगोदरच मी थोडं माझं प्रेडिक्शन सांगितलं होतं आणि अगदी त्या पद्धतीनंच त्या ठिकाणी सिलेबस आलेला आहे. आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी सिलेबसचा पॅटर्न त्या ठिकाणी आपल्याला दिसत असेल, की या सिलेबसच्या पॅटर्नमध्ये तुमच्या लक्षात येईल की आयोगानं जो काही सिलेबस टाकलेला आहे त्याच्यामध्ये प्री आणि ग्रुप बीचा आणि ग्रुप सीचा सिलेबस सेमच आहे. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा लक्षात घ्यायचा. मुद्दा नंबर 2 की दोन्हीकडे प्रिलियमचे 100-100 मार्कांचे म्हणजे 100च प्रश्न राहणार आणि मार्कांचं वेटेज पण 100च राहणार. अशा दोन्ही परीक्षेकडे त्या ठिकाणी 100-100 मार्कांचे क्वेश्चन पेपर राहतील. अजून दुसरा महत्त्वाचा मुद्दा, दोन्ही ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या क्वेश्चन पेपरमध्ये 25% म्हणजे 1/4च त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम त्या ठिकाणी राहणार आहे. 2 जर गोल एखाद्या विद्यार्थी मित्रांनी केले, हा दुसरा मुद्दा बघा, की पूर्वी काय व्हायचं, की सपोज एखाद्या विद्यार्थी मित्राचा असं समजा, की हा ए 1, 2, 3, 4 असे त्या ठिकाणी आपल्या ॲन्सर शीटवरती OMR मार्कशीटवरती असणारे हे 4 गोल आहेत. बरेचसे विद्यार्थी मित्रांचे असं लक्षात यायचं, की सपोज 12 नंबरचा क्वेश्चन आहे आणि त्याचं ॲन्सर ऑप्शन नंबर बी आहे. पण त्यांनी चुकून ऑप्शन नंबर सीला त्या ठिकाणी टिक झाल्यानंतर पूर्वी विद्यार्थी काय करायचे, त्यांना कळायचं की आता आपला चुकून ऑप्शन नंबर 3 ला आपण त्या ठिकाणी गोल केलेला आहे. मग ते विद्यार्थी काय करायचे, की ह्या 2 नंबरच्या ह्याला पण गोल करायचे आणि 3 नंबरच्या ह्याला पण पूर्ण गोल करायचे. असं केल्यामुळे काय व्हायचं, की आयोग हा क्वेश्चन बाद करायचं. काय करायचं? बाद करायचं. म्हणजे बेरजेमध्ये धरायचं नाही. नंतर आयोगानं काय केलं, नोटिफिकेशन काढलं आणि नोटिफिकेशन काढल्यानंतर त्यांनी असं सांगितलं, की जर एखाद्या विद्यार्थ्यांनी 2 सर्कल OMR शीटमधले जर त्या ठिकाणी फिलअप केले किंवा राउंड केले, तर ते निगेटिव्हमध्ये 100% धरले जाणार. ते निगेटिव्ह मार्कमध्ये धरले जाणार. मग हे निगेटिव्ह मार्क किती असणार? तर तुमचं 1/4 त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असणार आहे. असा हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा आहे. आणि जी काही तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे प्रिलिमची, ही तुमच्या त्या ठिकाणी पॉइंटमध्ये ज्याला अपूर्णांकात आपण म्हणतो, की पॉइंटमध्ये त्या ठिकाणी म्हणजे जसं की बाबा 46.50 मेरिट लागलं आयोगाचं. मग हे पॉइंट 50 मध्ये पण त्या ठिकाणी मेरिट लागणार आहे असा तिसरा ऑप्शन सांगतो. आणि जर आपण ह्याचा बघितला त्या ठिकाणी ग्रुप सीचा सिलेबस बघितला, तर तुमच्या लक्षात येईल हा ग्रुप सीचा सिलेबस आहे. सेमच त्या ठिकाणी दर्जा आहे आणि मेन गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची, की जरी ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल, तरी दर्जा बाकी पदवीच असणार आहे. मराठी आणि इंग्लिशमध्ये रेग्युलर पॅटर्नमध्ये त्या ठिकाणी पेपर असणार आहे. आता बीचा आणि सीचा सिलेबस सेम असणार आहे. मग फरक काय राहील? फरक फक्त त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एवढाच राहील. ग्रुप बीचा पेपर मी त्या दिवशीच सांगितलं, की जी काही प्रिलिम झाली होती 2021 चा पेपर बघा,
जो काही कंबाईनचा 2021चा पेपर झालाय ग्रुप बी चा, की ज्याला STI ला 650 जागा होत्या साधारणतः, त्याचा जो जसा पेपर होता ॲज इट इज पेपरचा पॅटर्न हा ग्रुप बी साठी म्हणजे 5 जानेवारीसाठी तसा असणार आहे. आणि 2022 जो काही ग्रुप सी चा पेपर झाला होता किंवा 2021 चा पण सी चा पेपर ज्या पद्धतीने झाला होता तसा जो आपला 2 फेब्रुवारीला असणारा पेपर तशा पद्धतीचा असणार आहे. ऑलरेडी व्हिडिओमध्ये मी त्या ठिकाणी सांगितलेले. मग सिलेबसमध्ये त्या ठिकाणी आयोगानं काय केलं? जो 30 एप्रिल 2023 रोजी आयोगानं सिलेबस डिक्लेअर केला होता, एकत्र कंबाईन केल्यानंतर म्हणजे ग्रुप बी ची ग्रुप सी ची एकत्र कंबाईन केली आणि त्याचा जो सिलेबस त्या ठिकाणी जो ठेवला होता, अगदी तशीच सिलेबसमध्ये 8 पॉइंट आयोगानं ठेवण्याचं काम केलेलं आहे. काहीच नाही, फक्त आणि फक्त त्या ठिकाणी त्यांनी जिओग्राफीमध्ये वेटेज त्या ठिकाणी वाढवलेलं आपल्याला दिसतं. मग सिलेबसमधले हे 8 पॉइंट कुठले-कुठले आहेत? याच्यावरती आपण आज थोडं त्या ठिकाणी फोकस करणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, सुरुवातीला ज्यावेळेस कंबाईन हा पॅटर्न 2017 पासून आयोगानं लागू केला, त्यावेळी 7च पॉइंट पर्यंत होते. 30 एप्रिल 2023 पासून आयोगानं 8वा पॉइंट त्या ठिकाणी ॲड केला. 8वा पॉइंट काय केला? अंकगणित आणि बुद्धिमापन हे पूर्वी 7वा एकत्रच घटक कन्सिडर केला जायचा आणि त्यावेळेस 15 क्वेश्चन त्याच्यावरती असायचे. 30 एप्रिल 2023 पासून आयोगानं 7वा आणि 8वा हे 2 पॉइंट वेगवेगळे केले आणि या ठिकाणी त्याचं अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं वेटेज वाढवलं आणि ह्या ठिकाणी त्यांनी टोटल 20 क्वेश्चन 10-10 क्वेश्चन अशा पद्धतीनं 20 क्वेश्चन विचारायला त्या ठिकाणी सुरुवात केली. म्हणजे लक्षात घ्या की अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा तुमचा मेरिट डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे. त्याच्यामुळे मी पाठीमागच्याच लेक्चरला त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी सांगताना सांगितलेले की हे 2 क्वेश्चन हे 2 जे काय घटक असणार आहेत हे 10-10 मार्काला तुम्हाला कंपल्सरी विचारले जातील. दुसरी गोष्ट, जसे इथं 10-10 क्वेश्चन असणार आहेत, सेम तसेच इतिहास आणि भूगोलाला सुद्धा तुमचे 10-10 क्वेश्चनच असणार आहे. इतिहासाला पण 10 क्वेश्चन असतील, भूगोलाला पण 10 क्वेश्चनच असतील. इकॉनॉमिक्सला त्यांनी वेटेज वाढवलेले. इकॉनॉमिक्सला वेटेज वाढवण्याच्या कारणची गोष्ट अशी, कारण STI हे पद प्युअरली इकॉनॉमिक्सवरती डिपेंड असतं आणि ESO पद जी मेन्स आपण म्हणतो, ती पॉलिटी ह्या सब्जेक्टला डिपेंड करतं. म्हणून ह्या दोन्ही सब्जेक्टला 15-15 क्वेश्चनचं त्या ठिकाणी वेटेज ठेवण्याचं काम केलेलं आहे. आता जो चालू घडामोडीचा जो काही सेक्शन आहे, ह्या चालू घडामोडीच्या सेक्शनला पण 30 एप्रिल 2023च्या पेपरला 15 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेले होते. त्याच्यामुळे आता आगामी काळामध्ये येणाऱ्या पेपरमध्ये पण 15च क्वेश्चन चालू घडामोडीचे असतील आणि सायन्सला त्यांनी प्री प्लस मेन्स अशा दोन्हीकडे वेटेज वाढवलेले. पूर्वी सायन्स हा विषय मेन्सचा पॅटर्नचा विषय नव्हता, परंतु दोन्हीकडे ह्या प्री प्लस मेन्स या दोन्ही ठिकाणी सायन्सचं म्हणजे विज्ञानाचं वेटेज वाढवल्यामुळं या ठिकाणी देखील याचं वेटेज हे 15 क्वेश्चन असणार आहे. टोटल जर सगळ्यांची तुम्ही समिशन पाहिली तर 15 चूक 60 हे 60 क्वेश्चन. त्याच्यानंतर इतिहासाचे 10 क्वेश्चन, भूगोलाचे 10 क्वेश्चन झाले 80. 10 क्वेश्चन बुद्धिमापनचे, 10 क्वेश्चन गणिताचे, अशा पद्धतीने 80 आणि 20 100 अशा पद्धतीने 100 क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहेत. याच्या पलीकडे तुमचं वेटेज जाणार नाही. आता सब्जेक्ट वाईज शिरू आपण. इतिहास जर पाहिलं तर इतिहासामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा म्हणजे समाज सुधारकांवरती तुमचा जास्तीत जास्त फोकस असणार आहे. जे काही समाज सुधारक असतील किंवा त्यांचे आता आयोग विचारताना डेप्थमध्ये क्वेश्चन विचारतं. म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे यांच्या सहकाऱ्यांवरती 2023च्या त्या ठिकाणी 30 एप्रिल 2023च्या प्रिलिम्सला क्वेश्चन विचारला. त्याच्या अगोदर जर विचारलं तर महात्मा फुलेंचे सहकारी कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी कोण होते? महात्मा फुलेंबरोबर सॉरी महात्मा गांधींचा विचार केला तर त्यांच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये खालीलपैकी महाराष्ट्रातले सभासद होते. अशा पद्धतीने आयोग त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांवरती डेप्थमध्ये जाताना दिसतंय. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील कामगार चळवळ असेल, त्याच्यानंतर कोळ्यांचे उठाव असतील, आदिवासींचे उठाव असतील, या वेगवेगळ्या उठावांवरती विशेषतः महाराष्ट्राचा ज्या ठिकाणी हा शब्द वापरलाय त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या समाज सुधारकांवरती, महाराष्ट्राच्या क्रांतिकारकांवरती, महाराष्ट्राच्या शेतकरी संघटनांवरती, महाराष्ट्राच्या जे काही आदिवासी उठाव झाले, हे जे काही वेगवेगळे उठाव झाले याच्या संदर्भात या ठिकाणी 10 क्वेश्चनचं त्या ठिकाणी वेटेज तुम्हाला पाहायला भेटणार आहे. दुसरी गोष्ट, भूगोल हा सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो. तर त्या भूगोलाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, जसं इथं विशेषतः महाराष्ट्राचा हा शब्द जर दिला असेल तर त्या ठिकाणी माझ्या नॉलेजनुसार साधारणतः 7 क्वेश्चन तरी 10 पैकी 7 क्वेश्चन तरी महाराष्ट्राच्या इतिहासावरती त्या ठिकाणी विचारताना दिसते. त्याच्यानंतर जर आपण भूगोलामध्ये शिरलो तर जिओग्राफीमध्ये इथं पण दिले की
महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासक्रमासह, त्याच्यामुळे मिनिमम ह्या 10 पैकी 5 क्वेश्चन, हे बघा 10 पैकी 5 क्वेश्चन हे महाराष्ट्रावरती येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. किती? 10 पैकी 5 क्वेश्चन हे महाराष्ट्रावरती सरळ सरळ त्या ठिकाणी दिसतील, की महाराष्ट्राचे वेगवेगळे जिल्ह्यांची निर्मिती कशी झाली आहे, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नदी प्रणाली सिस्टीम असेल, किंवा महाराष्ट्रातले वेगवेगळे उद्योगधंदे असतील, किंवा काही असेल, पर्यटन स्थळे असतील, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराष्ट्राचा अक्षांश रेखांश जो काय विस्तार असेल त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातील. आता राहिलेले जे काही 5 क्वेश्चन असतील 10 पैकी, तिथं आवाकाबाकी आयोगानं खूप जास्त ठेवलेलं आहे. तिथं पृथ्वी म्हणजे पृथ्वीचं जे काय परिभ्रमण, परिवलन, त्याच्यानंतर जे काय आपले वेगवेगळे आयन दिन असतात, वसंत संपात दिन असतो, शरद संपात दिन असतो, त्या संदर्भात त्या ठिकाणी पृथ्वी या टॉपिकवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जगातील विभाग याच्या अंडर आपल्याला सगळ्या माहिती आहे, जगात वेगवेगळे विभाग आहेत. जसं की बाबा आपले वाळवंटी विभाग आहेत, त्याच्यानंतर विशेष पर्जन्यछायेत येणारे विभाग असतील, त्याच्यानंतर टुंड्रासारखे थंड हवेचे जे काही वेगवेगळे विभाग असतील, तर याच्यावरती क्वेश्चन विचारतात. म्हणजे त्या ठिकाणी बाबा पिग्मी लोक कुठं राहतात, इग्लू काय आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन त्या ठिकाणी जगाच्या ह्याच्यावरती, किंवा जगामध्ये वेगवेगळे जे काही भूकंपाचे वेगवेगळे क्षेत्र आहेत ती कोणती कोणती आहेत, किंवा अगदी इयत्ता 7वीचं भूगोलाचं पुस्तक बघितलं, 6वीचं भूगोलाचं पुस्तक बघितलं, तर त्यातून हे पॅरामीटर तुमचे 100% कव्हर होतील, की वेगवेगळे थंड हवेचा प्रभाव कुठला, उष्ण हवेचा प्रभाव कुठला, त्याच्यानंतर वेगवेगळे वारे कुठून कुठं वाहतात, वेगवेगळ्या प्रकारची स्थलांतरित शेती कुठं केली जाते. हा जो काही पॉइंट आहे, हा राज्यसेवा प्रिलिम्स ला ॲज इट इज आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस जर तुम्ही पाहिला, तर त्या पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये हा जगातील विभाग, हवामान, अक्षांश आणि रेखांश याच्यावरती क्वेश्चन विचारताना त्या ठिकाणी दिसते. मेन म्हणजे महाराष्ट्रातील जमिनीचा प्रकार याच्यावरती इथं क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त प्रकार आहे. जमिनीचा प्रकार म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे, की लाल मृदा, तांबडी मृदा, त्याच्यानंतर आपल्या दख्खनच्या पठारावरती असणारी काळी मृदा, जांभी मृदा, ह्या पद्धतीची ज्या काही जमिनीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळी कुठली पिकं घेतली जातात, कशामध्ये ह्युमसचं प्रमाण असतं, ह्युमसचं प्रमाण नसतं, याच्यावरती या ठिकाणी इथं क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. पर्जन्यमान म्हणजे कुठं पर्जन्य जास्त पडतं महाराष्ट्रामध्ये, सगळ्यांना माहिती आहे आंबोलीच्या घाटमाथ्यावरती त्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे. मग सर्वात पर्जन्य कमी कुठं पडतं, विदर्भात पर्जन्याचं प्रमाण कसं आहे, मोसमी वारे कसे वाहतात, त्याच्यानंतर जो काय रिटर्नचा मान्सून आहे, त्याचा सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो, त्याच्यानंतर कोल्हापूर सारखं ठिकाण असेल, की ज्या ठिकाणी मान्सूनच्या येणाऱ्या वाऱ्यापासून आणि रिटर्न येणाऱ्या वाऱ्यापासून दोन्हीपासून सर्व पर्जन्याचं त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन करणारा जिल्हा हा कोल्हापूर जिल्हा आहे. अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे पर्जन्याच्या स्वरूपामध्ये असणारे क्वेश्चन आहेत. प्रमुख पिके याच्यावरती क्वेश्चन हमखास असतो, म्हणजे असतोच, की पिकं आणि पिकांवरती त्या पिकांच्या वेगवेगळ्या जाती कोणत्या, की टोमॅटोची जात कोणती, वांग्याची जात कोणती, किंवा त्याच्यावरती पडणारे आता सपोज भुईमुगावरती टिक्का डिसीज पडलेला आहे, त्याच्यानंतर केळीवरती बंची टॉप, अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे पिकांवरती पडणारे जे काही रोग आहेत याच्यावरती क्वेश्चन आयोग विचारताना आपल्याला वारंवार दिसतं. म्हणजे पर्जन्य असतील, पिकं असतील, वेगवेगळी शहरे. आता शहरे म्हणताल तर तुम्ही 2017चा त्या ठिकाणी पेपर काढून बघा कंबाईनचा. त्या कंबाईनच्या पेपरमध्ये तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, की बाबा कागद गिरण्या आणि ह्यासाठी खालीलपैकी कुठलं शहर प्रसिद्ध आहे. तर मला वाटतं दालमिया नगर का दालमियाबाद असं काहीतरी त्या ठिकाणी उत्तर आयोगानं दिलं होतं. किंवा आसाममधील जे नुनमती आहे, तेलाचं ठिकाण, म्हणजे जे खनिज तेलाच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी बॉम्बे हायवरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे शहरांच्या संदर्भात, की खालीलपैकी कोणतं शहर कशासाठी प्रसिद्ध आहे वगैरे वगैरे त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नद्या प्रणालीवरती हमखास क्वेश्चन असतो. उद्योगधंद्यांवरती क्वेश्चन असतो, म्हणजे असतो, की कापसासाठी कापड गिरण्या वेगवेगळ्या कुठं आहेत. त्याच्यानंतर आपल्या दगडी कोळशाच्या संदर्भात वेगवेगळे उद्योगधंदे चंद्रपूर ह्या साईडला त्या ठिकाणी विदर्भामध्ये आपल्याला केंद्रीकृत झालेल्या दिसतात. तर त्या उद्योगधंद्यांच्या संदर्भात क्वेश्चन त्या ठिकाणी आणि इत्यादी इत्यादी म्हटलं की सगळं जगच त्याच्यामध्ये अख्खं आलं. परंतु मेन फोकस करून या ठिकाणी तुम्ही साधारणतः आपलं टार्गेट हे 60+ मार्क्स आणण्याचं असलं पाहिजे. 60+. निगेटिव्ह जाऊन तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला 60+, मार्क्स जर पडले तर बरोबर 60 मार्कांची तुमची बेरीज त्या ठिकाणी होऊ शकते. आता बघा, समाज सुधारक सुरुवातीला व्यवस्थित करायचे. सामाजिक आर्थिक सुधारणा हा टॉपिक इतिहासातला व्यवस्थित करायचा. बघा, सामाजिक आर्थिक सुधारणा हा टॉपिक इतिहासातला आणि समाज सुधारक हे सगळ्यात
पहिल्यांदा म्हणजे 100% प्रायोरिटीच्या बेसिसवरती हे सुरुवातीला हे 2 टॉपिक करायचे भारताच्या संदर्भात पण आणि महाराष्ट्राच्या संदर्भात पण. आता भूगोलाचं सगळं विश्लेषण तर सांगितलं, की 5 क्वेश्चन हे महाराष्ट्राच्या भूगोलावरती येणार आहेत. तर 5 पैकी 5च मार्क्स आपल्याला कसे पडतील आणि मग पृथ्वीचे हवामान वेगवेगळे जे क्वेश्चन आहेत त्या हवामानाच्या टॉपिकवरती, मग स्थलांतरित शेती असू द्यात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं हवामान कुठं-कुठं कसं आहे त्याच्यावरती क्वेश्चन त्या ठिकाणी येऊ शकतात. इकॉनॉमिक्स हा जरी घटक तुम्हाला हा चालू घडामोडीवरती बेस सब्जेक्ट आहे, परंतु जर स्टॅटिक डाटावरती त्या ठिकाणी इकॉनॉमिक्सला तुम्हाला जर क्वेश्चन विचारला, तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडायला पाहिजे. मग स्टॅटिक डाटावरती तुम्हाला क्वेश्चन कुठे विचारला जाऊ शकतो? तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे तुमचा जीडीपी काय, जीएनपी काय, जीआयआय काय याच्यावरती क्वेश्चन त्या ठिकाणी किंवा राष्ट्रीय उत्पन्न समिती कधी आली त्याच्यावरती पण आयोगानं ऑलरेडी क्वेश्चन विचारले आहेत. उद्योग हा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आपले तिन्ही जे सेक्टर आहेत आपले उद्योग सेवा असेल, उद्योग असेल त्याच्यामधला उद्योग ह्याच्यामध्ये वेगवेगळे पोलाद उद्योग असतील किंवा काय वेगवेगळे कापड उद्योग असतील, साखर उद्योग असतील, हे वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी विचारतील. इथं क्वेश्चन तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला भेटणार परकीय व्यापार याच्यावरती 100% एक क्वेश्चन असणार म्हणजे असणारच. लोकसंख्येवरती एक क्वेश्चन असणार, दारिद्र्यावरती एक क्वेश्चन असणार म्हणजे असणार, बेरोजगारीवरती त्या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटणार, राजकोषीय नीती याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटणार, शेती म्हणजे शेतीचा कल कसा त्या पद्धतीने चाललाय म्हणजे 1950-51 मध्ये शेतीचा किती वाटा होता, त्याच्यानंतर आपण 2022 मध्ये शेतीचं उत्पन्न दुप्पट करण्याचं त्या ठिकाणी टार्गेट धरलं होतं. आता शेतीची रिसेंटली कंडिशन काय आहे, बँकिंग सारख्या विषयावरती त्या ठिकाणी नरसिंह समिती 1 असेल, नरसिंह समिती 2 असेल, वेगवेगळ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका असतील, आरबीआय असेल, इथं फोकस करताना आरबीआय फोकस करायचं. आरबीआय वरती कसे क्वेश्चन विचारले जातील अशा पद्धतीनं त्या ठिकाणी क्वेश्चन त्याच्यावरती विचारले जातील. आता त्याच्यातला महत्त्वाचा एक क्वेश्चन आहे ज्याच्यावरती कंपल्सरी तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन पाहायला भेटतील. तो अर्थसंकल्प, लेखा आणि लेखापरीक्षण हे तुम्हाला कुठं सापडेल? तर तुम्ही सार्वजनिक वित्त नावाचा जो काही टॉपिक आहे, तर तो टॉपिक जर तुम्ही केला तर कंपल्सरी तुम्हाला मेन्सला आणि प्रिलिम्सला दोन्हीकडे सार्वजनिक वित्त या टॉपिक वरती 100% तुम्हाला क्वेश्चन पाहायला भेटणार. तुमचं लेखापरीक्षण असेल, अर्थसंकल्प वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही वेगवेगळे मांडले जातात, मग तुमचा म्हणजे वेगवेगळे अर्थसंकल्प, यावेळी अर्थसंकल्प ज्या वर्षी इलेक्शनचं वर्ष असतं त्या वर्षी नेहमी 2 त्या ठिकाणी अर्थसंकल्प मांडले जातात हे सगळ्यांना माहिती असेल. मग त्या दोन्ही अर्थसंकल्पावरती यावेळी क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. अर्थसंकल्पावरती करंट बेसिसवरती पण एखाद्या स्कीमच्या रिलेटेड अर्थसंकल्पामध्ये जर एखाद्या स्कीमला विशेषतः हायलाइट केलेला असेल. विशेषतः हायलाइट म्हणजे काय, की बाबा एखाद्या सामाजिक, शैक्षणिक या घटकांच्या विकासासाठी जर एखादी स्कीम लॉन्च केलेली असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारताना दिसेल. लेखापरीक्षण हा कॅगचा त्या ठिकाणी पार्ट आहे त्याच्यामुळे कॅगवरती पण त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता पॉलिटीमध्ये मला वैयक्तिक असं वाटतं 10 क्वेश्चन हे पॉलिटीचे असतील म्हणजे आपल्या राज्यशास्त्र याच्यावरती आणि 5 क्वेश्चन हे पंचायत राजवरती असतील. बघा 5 क्वेश्चन हे पंचायत राजवरती येण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी तुमचे जास्तीत जास्त मार्क्स या सेक्शनला तुमचं घेण्याचं टार्गेट असावं. त्याच्यानंतर सायन्समध्ये जर शिरलो आपण, पॉलिटी हा स्वतंत्र एकत्रपणे त्या ठिकाणी सोमवारपासून आपण पॉलिटीचे लेक्चर घ्यायला सुरुवात करणार आहे. तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा की सर तुम्ही हे पोर्शन आमच्यासाठी घेऊ शकता. आता जी काही सायन्स आहे ह्या सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, बघा फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे 3 पॅरामीटर आहे. त्यातल्या फिजिक्सवरती मला वैयक्तिक असं वाटतं की फिजिक्सवरती तुम्हाला 3 क्वेश्चन पाहायला भेटतील. केमिस्ट्रीवरती त्या ठिकाणी 3 क्वेश्चन पाहायला भेटतील, झाले 6 क्वेश्चन आणि उरलेले 15 पैकी उरलेले 9 क्वेश्चन हे बायोलॉजीवरती असतील. मग बायोलॉजीवरती मग तुमचे ते झूलॉजीवरती विचारतील, बॉटनीवरती विचारतील किंवा हायजीनवरती विचारतील. हायजीन म्हणजे आरोग्यशास्त्र. मग याच्यामध्ये बॉटनीला फोकस आयोग जास्तीत जास्त करण्याचा त्या ठिकाणी दिसतं. म्हणजे ह्या 9 पैकी साधारणतः 4 क्वेश्चन हे बॉटनीवरती असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत आणि 2 क्वेश्चन हे आरोग्यशास्त्रावरती येण्याचे मला त्या ठिकाणी वाटतं आणि प्राणीशास्त्रावरती उरलेले 2 किंवा 3 क्वेश्चन त्या ठिकाणी प्राणीशास्त्रावरती असण्याची दाट शक्यता आहे. अशा पद्धतीनं 15 मार्काचे त्या ठिकाणी वेटेज राहील. राज्यशास्त्रामध्ये बघितलं तर कलम क्रमांक 51 पर्यंत त्या ठिकाणी 3 ते 4 भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली, समित्या कुठल्या होत्या, त्याच्यानंतर मूलभूत हक्क, त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वे, त्याच्यानंतर कर्तव्य आणि मग तिथून पुढं
संसद असेल, विधानसभा असेल, कारण ते ह्या वर्षी इलेक्शनचं वर्ष आहे आणि वेगवेगळे जे काही घटनात्मक आयोग, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी, नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी याच्यावरती आणि पंचायत राज याच्यावरती 15 मार्काचं त्या ठिकाणी वेटेज असणार आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ताचं मी सांगितलं, की तुम्ही 10-10 क्वेश्चनच्या हिशोबाने चाला. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर व्यवस्थित फोकस केलं, तर अगदी पॉलिटी, इकॉनॉमिक्स बेसिक सब्जेक्ट कुठले-कुठले स्ट्राँग असावेत, तर तुमचे पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी आणि हिस्ट्री या 4 सब्जेक्टवरती तुमची जास्तीत जास्त कमांड असली पाहिजे. कारण करंट असेल, सायन्स असेल किंवा अंकगणित बुद्धिमत्ता असेल, या ठिकाणी पेपर उरकणे 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन आणि त्यात 20 गणितं हा सगळ्यात डिफिकल्ट टास्क आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला जे काही माझं 80 दिवसाचं स्ट्रॅटेजी लेक्चर सांगितले, त्याच्यामध्ये मी असं सांगितलं की 40 दिवसामध्ये सिलेबस संपवून घ्या आणि उरलेल्या 40 दिवसांमध्ये त्या ठिकाणी तुम्ही टेस्ट सीरीज असेल, गोल करणे असेल. आता वैयक्तिक मला विचारताल तर माझे 7 मिनिट ते 6.5 मिनिटामध्ये OMR शीट माझी स्वतःची मार्क करून होते. मी त्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिस केलेली आहे. त्याच्यामुळे OMR शीटवरती गोल करणे हा पण एक प्रॅक्टिसचा पार्ट आहे. मग तो तुम्ही टेस्ट सीरीज कोणतीही टेस्ट सीरीज मार्केटमधनं उचलायची आणि त्या OMR शीट असेल, पेपर देण्याचा कॉन्फिडन्स असेल याच्यावरती तुम्ही काम करा. तुम्हाला जरूर 100% 60 प्लस मार्क त्या ठिकाणी पडू शकतात. राहिला प्रश्न आता सगळ्यांचा कट ऑफ एकच लागणार आहे, तर मग प्रिलिम्सचं मेरिट खाली येईल का? असल्या भानगडीत पडायचं नाही. पेपर झाल्यानंतर सगळ्यांनाच कळू शकतं. अगदी आपण पण त्या ठिकाणी कट ऑफचं एक बाउंडरी लाईन किंवा प्रिडिक्शन त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करू. जर जागा वाढ झाली, तर 100% कट ऑफ त्या ठिकाणी खाली येऊ शकतो. परंतु जागांची संख्या हाच तुमचा कट ऑफ ठरवेल असं काहीही नाही. जर तुम्ही क्लर्कचा आता मेन्सचा रिझल्ट जर पाहिला, तर पाहिला नसेल तर तुम्ही जरूर पाहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मला वाटतं 7,500 जागा होत्या आणि 21 का 22,000 विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांनी मेन्स दिली. म्हणजे 7,500 जागा असताना पेपरची काठिण्य पातळी ही हार्ड होती. तरी देखील मेरिट हे जवळपास ओपनचं मला असं वाटतं 105 म्हणजे 210च्या घरामध्ये त्या ठिकाणी ओपनचं मेरिट त्या ठिकाणी लागलं. खूप जास्त मेरिट लागलं. म्हणजे सगळ्यांना वाटत होतं 60-70 मार्कच मेरिट लागेल. तिथं आयोगाने 105 मेरिट लावलं. म्हणजे जागा हा फॅक्टर मेरिट तुमच्या खाली आणायला मदत करेल असं वैयक्तिक मला तरी वाटत नाही. कारण 21,000 म्हणजे जवळपास 21,000 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मेन्स दिली. जागा 7,500 होत्या आणि पेपरची काठिण्य पातळी ही मॉडरेट टू हार्ड होती. तरी देखील मेरिट खूप जास्त लागलं. याचाच अर्थ काय, की अगदी ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल किंवा कुठला जरी विद्यार्थी असेल, तरी त्याची अभ्यासाची तयारी ही खूप जास्त लेव्हलला झालेली आहे. अभ्यास ह्या YouTubeच्या माध्यमातून म्हणा, हा घरोघरी पोहोचलेला आहे. ग्रामीण भागातला मुलगा देखील त्या ठिकाणी YouTubeवरती त्याला जे रिक्वायर्ड आहे तो डाटा त्या ठिकाणी घेऊ शकतो. असं होणारच नाही, की फक्त पुण्यामध्ये अभ्यास करणाऱ्या अ, विद्यार्थ्यालाच त्या ठिकाणी मेरिट भेटू शकतं असा पार्ट त्या ठिकाणी राहणार नाही. त्याच्यामुळं कट ऑफ कमी लागेलच का? 20च मार्क लागेल, 30च मार्क लागेल, 40च लागेल या भानगडीत न पडता मला 60 प्लस मार्क जर एकदा मी घेतले, तर मला सहजच कळतंय, की मी ग्रुप बीच्या सर्वच्या सगळ्या कट ऑफला त्या ठिकाणी क्वालिफाय असणार आहे. मग मला त्या ठिकाणी आणि कट ऑफ हा मुद्दा मेन्सच्या मार्कावरती तुम्हाला पोस्ट कुठली भेटणार आहे. ज्याला मेन्सला खूप जास्त मार्क त्याच्यामुळं मेन्सचं वेटेज वाढवण्याचं काम आयोगाने ह्या एक कट ऑफच्या माध्यमातून केलेलं आहे. तुम्हाला जर हे माझं विश्लेषण जर आवडलं, तर नक्कीच माझ्या YouTube चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओच्या संदर्भात जर तुम्हाला काय तुमचं सजेशन असेल, तर जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.